हॅलो नमस्कार. हा आहे पार्ट 2 आपल्या इंदौर ट्रिपचा. सो आता आम्ही निघालो आहोत इंदौर टू पचमढी जायला. पचमढी इंदौरपासून अराउंड 400 किलोमीटर्स आहे. सो आम्ही आमची प्रायव्हेट कॅब करून गेलेलो. प्रायव्हेट कॅब अराउंड तुम्हाला 10 to 12,000 कॉस्ट करेल. पचमढीत पोचल्यावर हॉटेल मिस्टी मिडोज हे आमचं राहण्याचं ठिकाण होतं. इथे आमचा 2 दिवसाचा स्टे होता. हॉटेल खूप छान होतं. हेही आम्ही गुगलवरून सर्च केलेलं. 2 दिवस स्टे करणार, त्यामुळे आम्ही इथे फ्री ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग असा ऑप्शन शोधला. जर तुम्ही पचमढीला जात असाल तर इट्स अ जेन्युइन रिक्वेस्ट की तुम्ही ब्रेकफास्ट असणारं हॉटेल शोधा, बिकॉज तिथे बाहेर खायचे खूप जास्ती ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत. हॉटेल खूप क्लीन होतं, रूम्स खूप स्पेशियस होत्या. आम्ही खूप दमलो असल्यामुळे मी रूमचा टूर नाही घेऊ शकले, कारण काय रूम वॉज रिअली मेसी. आम्ही खूप पहाटे निघालो असल्यामुळे फर्स्ट डे जास्ती काही एक्सप्लोअर केला नाही. पचमढी एक हिल स्टेशन आहे आणि तिथे काही फॉरेस्टचे रूल्स आहेत. काही काही ठिकाणं तुम्ही तुमच्या कारने एक्सप्लोअर करू शकता, पण काही काही आहेत जिथे तुम्हाला सफारीही घ्यावीच लागते. सो आम्ही आमच्या कारनी पहिलं ठिकाण एक्सप्लोअर केलं ते म्हणजे गुप्त महादेव आणि चौरागड. गुप्त महादेव हे खूप कमी अंतराचं होतं. तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं 5-10 मिनिट्सचा वॉक होता. गाइस स्टार्ट. Rock, paper, scissors. Rock, paper, scissors. इथे या दोघांचं ठरत नव्हतं की आज पहिले कोण जाणार. पचमढीमध्ये 4 महादेवांची मंदिरं आहेत. बडा महादेव, चौरागड महादेव, गुप्त महादेव, जटाशंकर महादेव. खूप लोकांना माहिती असेलच, भगवान महादेवांनी जे वरदान भस्मासुराला दिलं होतं, ते वरदान मिळाल्यावर भस्मासुराला महादेवांना भस्म करायचा विचार मनात आला. इथे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जी माहिती आम्हाला मिळाली त्याप्रमाणे स्वतःच्या सेफ्टीसाठी जेव्हा भगवान महादेव कैलाश पर्वतावरून निघाले, ते सरळ चौरागडवर आले. तिथे त्यांना समजले की भस्मासूर आपल्या मार्गावर आहे. तिथे त्यांनी आपला त्रिशूळ ठेवला व ते सरळ पोहोचले एका 40 फुटी उंच गुहेत. त्या गुहेचे नाव आहे गुप्त महादेव. तिथेही त्यांना असे समजले की भस्मासूर आपल्या मार्गावर आहे, आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळे भगवान महादेवांनी एका नागाचं रूप घेतलं व तिथून ते निघाले आणि ते पोहोचले जटाशंकर या जागेवर. तिथेही त्यांना असं समजलं की आपल्या मार्गावर परत भस्मासूर येत आहे. त्यामुळे तिथे न थांबता ते निघाले बडा महादेव या जागी. हाँ नहीं, पानी तो गिरा है मेरे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान विष्णू हे महादेवांच्या मदतीला मोहिनी रूपात तिथे आले. मोहिनीचे रूप पाहून भस्मासूर विचलित झाला व ती जसे डान्स स्टेप्स करत होती तसं तो कॉपी तिला करत होता आणि एका पॉइंटला मोहिनीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुरानेही ते कॉपी केले आणि तिथे त्याचा वध झाला. त्यामुळे इथे भस्मकुंडही आहे. पचमणीमध्ये असे बरेच व्हॅली व्ह्यू पॉइंट्स आहेत जिथे तुम्हाला खूप सुंदर असा व्हॅलीचा व्ह्यू मिळतो आणि इथे तुम्ही स्वतःची कारही घेऊन जाऊ शकता. आपल्या महाराष्ट्रात जशा पांडव लेण्या आहेत तसं इथे पांडव गुफा आहे. पचमरीचा जर आपण अर्थ बघायला गेलो तर पच म्हणजे 5 आणि मरी म्हणजे केव्स. इथेही पांडव आले होते, त्यांनी ह्या केव्स बनवल्या. केव्ह बघून आम्ही पुढे लोकल मार्केटला गेलो. त्याचं नाव हाट बाजार होतं. दुपारची वेळ असल्यामुळे आम्हाला तिथे काही ओपन मिळालं नाही. बट फॉर्च्युनेटली वी कुड लिव्ह आवर चाइल्डहुड अगेन. कारण काय इथे छोटंसं पार्क होतं जिथे आम्ही खूप मजा केली अँड वी प्लेड अ लॉट. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं की पचमढी हे फॉरेस्ट एरिया आहे आणि काही काही पॉईंट्स बघायला तुम्हाला सफारीही घ्यावीच लागते. त्यामुळे बायसन लॉज इथे सफारी घेण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मिळतो. वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत, ह्यांचे रेट्स चेंज होत राहतात, त्यामुळे मी इथे रेट्स दिलेले नाही आहेत.
मी जसं म्हणाले की पचमढीमध्ये खूप व्हॅली व्ह्यू पॉईंट्स खूप छान आहेत. इथे आम्ही बी फॉल्स या धबधब्यावर आलेलो. धूपगड हे आमच्या सफारीचं शेवटचं डेस्टिनेशन होतं. तिथे जाण्यासाठी आम्ही खूप मोठा घाट चढून गेलो. तिथे जाताना हे असे छान सिनिक व्ह्यूज आम्हाला मिळत होते, त्यामुळे आम्ही खूप एक्साइट झालेलो. रुको 1 सेकंड रुक जाओ. नहीं नीचे नहीं उतर रहे. अनफॉर्च्युनेटली आम्ही सनसेट एन्जॉय करू नाही शकलो कारण की तिथे खूप गर्दी होती. रॉक पेपर सीजर. रॉक पेपर सीजर. पार्थ चीटर है, उसका देख के लेट किया फिर ना बाद उसने? में करता है. चल, लेट कर. वीडियो चल, देख चल, लेना, चीटर चल. एक नंबर. रॉक पेपर सीजर. चल, रॉक पेपर सीजर. आमच्या इंदोर ट्रिपचा लास्ट स्टॉप म्हणजे भोपाळ. पचमढीला खाण्याचे जाम वांदे झाले होते, त्यामुळे भोपाळला येताच आम्ही हकीममध्ये गेलो. हकीममध्ये मस्त पेटपूजा केल्यावर पार्थ भोपाळचा असल्यामुळे पार्थनी आम्हाला त्याच्या घरी नेलं. ही होस्टेड अस. इथे मी तुम्हाला कुलचा बनवताना दिसतेय. पार्थच्या आईने मला आणि प्राचीला छोले कुलच्यामधला कुलचा कसा बनवतात हे शिकवलं. पार्थ, इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, थँक्यू सो मच फॉर होस्टिंग अस. भोपाळ वॉज रिअली मेमोरेबल. पार्थने आम्हाला भोपाळचे फेमस लेक्स तर दाखवलेच, बट त्यांनी आम्हाला एका खूप मस्त ठिकाणी नेलं आणि ती मस्त जागा म्हणजे वनविहार. नॅशनल पार्क असल्यामुळे आम्हाला इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळाले. डॅम, व्हॉट अ शो मॅन. ये दोनों गप्पे मार लो, इधर हमारे फोटो निकल के हो जाएंगे. ये पैर देखना उसके कितने मस्त है. मोटा क्यों बोला बे? ऑफेंड हो गया वो.